Hi friends, myself Mahendra Kambri, your science teacher from Eklavya Model Residential School, Sastrakond. So students, today we are going to start a new topic. The name of the topic is acid, bases and salts. Okay, three things we are going to learn here: acids, bases and salts. Okay, can I start? Okay. So first is acids. What is meant by acids? Acids म्हणजे काय? Acids are substances that taste sour and are corrosive in nature. ॲसिड्स असे सबस्टन्सेस आहेत की ते टेस्टला सोवर आहेत. इम्पॉर्टंट हा, सोवर टेस्ट अँड करोजिव्ह इन नेचर. करोजन अँड सोवर टेस्ट ह्या दोन प्रॉपर्टीवरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की दॅट सबस्टन्स इज ॲसिड. ओके. सोवर म्हणजे आंबट, जे पदार्थ चवीला आंबट ते ॲसिड्स आहेत. ओके. आणि करोजिव्ह इन नेचर ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स ॲसिडचे आहेत. सपोज आपल्याकडे एखादा पदार्थ दिला, कोणता सबस्टन्स दिला असेल, समजा ब्ल्यू लिटमस पेपर म्हणून एखादी स्ट्रीप तुमच्याकडे दिली आणि सांगितलं तुम्हाला की हे ॲसिड आहे की हे बेस आहे, ओळखा. जर तुमच्याकडे ब्ल्यू लिटमस पेपर असेल आणि जर तो ब्ल्यू लिटमस पेपर ह्या ॲसिडमध्ये जर तुम्ही बुडविला, डीप केला, ब्ल्यू लिटमस पेपर जर रेडमध्ये कन्वर्ट झाला तर त्याला ॲसिड म्हणायचं. म्हणजे नेहमी ब्ल्यू लिटमस पेपर हा रेडमध्ये कन्वर्ट होतो, तेव्हा त्याला आपण ॲसिड्स म्हणतो. आणि म्हणून सगळे ॲसिडिक सबस्टन्सेस जे असतात ते नेचरमध्ये ॲसिडिक असतात. ॲसिड सबस्टन्सेस नेचरमध्ये ॲसिडिक असतात. ओके. मग कोणकोणते एक्झाम्पल? ऑरेंज ज्यूस, ऑरेंज कर्ड, विनेगार, हायड्रोक्लोरिक ॲसिड, किंवा जे चवीला सगळे सोअर टेस्ट असतात, आंबट असतात, ते सगळे काय आहेत? ॲसिडिक आहेत. ओके. नेक्स्ट आपण पाहूया याच्या अपोजिट बेस. बेसेस मीन्स वॉट? कशाला म्हणायचं बेस? जो सबस्टन्स ॲक्वियस सोल्युशन फॉर्ममध्ये स्लिपरी टू द टच केल्यानंतर आपल्याला जर तो साबणासारखा वाटत असेल, साबणासारखा लागत असेल, स्पर्श साबणासारखा होत असेल आणि चवीला कडू लागत असेल तर त्याला बेस म्हणतात. म्हणजे दोन पॉईंट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. एक, स्लिपरी टू द टच अँड बिटर इन टेस्ट. बिटर म्हणजे कडू आणि स्लिपरी टू द टच म्हणजे साबणासारखा स्पर्श त्याचा जर होत असेल. या दोन प्रॉपर्टीजवर आपण ओळखू शकतो की तो बेसेस आहे. आणि समजा तुमच्याकडं रेड लिटमस पेपर दिला आणि तो रेड लिटमस पेपर जर तुम्ही ह्या बेसमध्ये बुडविला, डीप केला, आणि जर तो रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला, देन वी कॉल बेसेस. ओके. म्हणजे ऑल दीज सबस्टन्सेस आर केमिकली बेसिक इन नेचर. हे नेचरमध्ये बेसिक आहेत. मग कोणकोणते आहेत? सोप, अमोनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हे सगळे बेसेस आहेत. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, आता जे आपण लिटमस पेपर बघितलं मगाशी, ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला, रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला, यावरून आपण काय ओळखलं की तो ॲसिड आहे, की तो बेस आहे. मग जो ॲसिड आणि बेस आपल्याला दाखवतो, एखाद्या सबस्टन्सची प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ॲसिड किंवा बेस दाखवतो, असे जे पदार्थ आपण वापरतो ॲसिड पाहण्यासाठी किंवा बेस पाहण्यासाठी, चेक करण्यासाठी, त्या पदार्थांना, त्या सबस्टन्सना इंडिकेटर्स म्हणतात. व्हॉट इज मीन बाय इंडिकेटर्स?
द सबस्टन्सेस विच आर यूज्ड टू टेस्ट वेदर अ सबस्टन्स इज ॲसिडिक ऑर बेसिक. ओके, आर कॉल्ड इंडिकेटर्स. आता आपण पाहिलं ॲसिडिक सोल्युशनमध्ये रेड लिटमस पेपर. रेड लिटमस पेपरवरती कोणताही चेंज होत नाही. ॲसिडिक सोल्युशनमध्ये रेड लिटमस पेपर जर आपण बुडविला तर रेड लिटमस पेपर रेडच राहतो, म्हणजे कलर चेंज होतो का? नाही. बेसिक सोल्युशनमध्ये रेड लिटमस पेपर जर टाकला तर तो ब्ल्यू होतो. बेसिक एखादं सोल्युशन असेल जे साबणासारखं असेल त्याच्यामध्ये रेड लिटमस पेपर जर आपण टाकला तर तो ब्ल्यू होतो. आणि समजा ब्ल्यू लिटमस पेपर ॲसिड सोल्युशनमध्ये घातला तर तो ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो. ओके, आणि तोच ब्ल्यू लिटमस पेपर तसाच प्रकारचा ब्ल्यू लिटमस पेपर बेसिक सोल्युशनमध्ये घातला तर तो ब्ल्यू लिटमस पेपर ब्ल्यूच राहतो. ओके, सो दॅट इज अबाउट हिअर इंडिकेटर्स. नेक्स्ट आपण आणखी एक इंडिकेटर्स पाहूया, नॅचरल इंडिकेटर्स. नैसर्गिक दर्शक. इंडिकेटर्स म्हणजे काय? दर्शक. दर्शवतं ते दाखवतं आपल्याला. नॅचरल इंडिकेटर्स प्लांट्स ऑर प्लांट पार्ट्स कंटेन युजफुल केमिकल्स. त्या प्लांट्सपासनं किंवा प्लांटच्या पार्ट्सपासनं काही केमिकल्स तयार केली जातात आणि त्या केमिकल्सचा यूज सोल्युशनचा ॲसिडिक किंवा बेसिक प्रॉपर्टी चेक करण्यासाठी केला जातो. ओके, प्लांट्स किंवा प्लांट पार्ट्सपासनं केमिकल्स तयार केली जातात आणि ती केमिकल्स पदार्थाची ॲसिडिक बेसिक प्रॉपर्टी चेक करण्यासाठी यूज केला जातो. त्यालाच नॅचरल इंडिकेटर्स म्हणतात. दॅट इज कॉल्ड नॅचरल इंडिकेटर्स. ओके, म्हणजे नैसर्गिक पदार्थापासून ते तयार केलेले आहेत. सो कॉल्ड नॅचरल इंडिकेटर्स. आणि हे नॅचरल इंडिकेटर्स कशासाठी यूज करतात म्हणून सांगितलं? ॲसिडिक ऑर बेसिक प्रॉपर्टी चेक करण्यासाठी. ओके, मग कोणकोणते आहेत नॅचरल इंडिकेटर्स? चायना रोज, टर्मरिक. ओके, ही एक्झाम्पल नॅचरल इंडिकेटरची. टर्मरिक म्हणजे हळद. ह्या सगळ्यांचा यूज कशासाठी केला जातो? नॅचरल इंडिकेटर्स म्हणून केला जातो, ॲसिडिक आणि बेसिक प्रॉपर्टी टेस्ट करण्यासाठी. नेक्स्ट इंडिकेटर बघूया आपण, लिटमस. हे लिटमससुद्धा नॅचरली ऑकरिंग आहे. हे लायकेन्सपासून बनवलं जातं. लायकेन्स म्हणजे फंगी आणि अल्गी ही दोन ऑर्गॅनिझम आहेत. या दोन ऑर्गॅनिझमपासून हे लायकेन्स तयार होतं. ओके, मग ह्या लायकेन्सपासून हे लिटमस पेपर तयार केले जातात. मग ह्या लिटमसचा आपण यूज कशासाठी केला जातो बघितलं ना? ॲसिडिक किंवा बेसिक चेक करण्यासाठी लिटमसचा यूज केला जातो. ओके, मग हे बघितलं ना आपण, वेन लिटमस इज ॲडेड इन ॲसिडिक सोल्युशन इट टर्न्स रेड. ओके, वेन लिटमस इज ॲडेड टू बेसिक सोल्युशन इट टर्न्स ब्ल्यू. बघितलं आहे आपण. हे लिटमस सोल्युशन फॉर्ममध्ये किंवा स्ट्रीपच्या फॉर्ममध्ये, स्ट्रीप ऑफ पेपरच्या फॉर्ममध्ये असतं, म्हणून त्याला आपण लिटमस पेपर असं म्हणतो. ओके, रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू, बेसिक सोल्युशन इंडिकेट करतं. ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड, ॲसिडिक सोल्युशन इंडिकेट करतं. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, फिनॉल्फथिलीन आल्सो इंडिकेटर. हे कोणतं इंडिकेटर आहे? ॲसिड बेस इंडिकेटर आहे. हे ॲसिड सोल्युशनमध्ये कलरलेस होतं आणि बेसिक सोल्युशनमध्ये किंवा अल्कलाईन सोल्युशनमध्ये, बेसिक किंवा अल्कलाईन एकच आहे हा, बेसिक सोल्युशनमध्ये किंवा अल्कलाईन सोल्युशनमध्ये रेड होतं. याचा कलर कसा असतो फिनॉल्फथिलीनचा? पिंक कलर असतो. आणि हा पिंक कलर जर कलरलेस झाला तर ते ॲसिडिक सोल्युशन, हा पिंक कलर रेड झाला तर ते अल्कलाईन सोल्युशन. अंडरस्टूड? इट इज सिंथेटिक इंडिकेटर. हे सिंथेटिक इंडिकेटर आहे आणि हे
न्यूट्रलायझेशन एक्सपेरिमेंटसाठी यूज केलं जातं. आता न्यूट्रलायझेशन म्हणजे काय बघूयात आपण पुढे. ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स. नेक्स्ट इंडिकेटर इज ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स. ऑल फॅक्टरी म्हणजे काय? ऑल फॅक्टरी म्हणजे वासावरून आपण ॲसिड किंवा बेस आयडेंटिफाय करू शकतो. दॅट इज कॉल्ड ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स. वास घेऊन. द सबस्टन्सेस हुज स्मेल चेंजेस वेदर दे आर मिक्स्ड विथ अन ॲसिड ऑर बेसिक सोल्युशन. म्हणजे ॲसिड सोल्युशनमध्ये ह्या ऑल फॅक्टरी इंडिकेटरची वास वेगळा असतो आणि बेसिक सोल्युशनमध्ये ह्या इंडिकेटरचा वास वेगळा असतो. ओके, म्हणजे स्मेल ह्यांचा काय डिफरंट असतो. ओके, मग एक्झाम्पल कोणकोणते आहे त्याची ऑल फॅक्टरी इंडिकेटरची? ओनियन. ओनियन म्हणजे कांदा. क्लोव्ह ऑइल. व्हॅनिला. व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे तुम्हाला माहिती असेल ना, तर त्या व्हॅनिलापासून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट तयार केलं जातं. ही ऑल फॅक्टरी इंडिकेटर्स आहेत. यावरून आपण या ऑल फॅक्टरी इंडिकेटर्सवरून फक्त वासावरून आपण काय आयडेंटिफाय करू शकतो? वेदर सबस्टन्स इज ॲसिडिक ऑर बेसिक. अंडरस्टूड? नेक्स्ट, व्हिज्युअल इंडिकेटर्स. व्हिज्युअल इंडिकेटर्स म्हणजे काय? व्हिज्युअल म्हणजे फक्त आपण व्हिज्युअली पाहून. व्हिज्युअल इंडिकेटर्स आर सबस्टन्सेस यूज्ड टू शो व्हिज्युअली द कंडिशन ऑफ अ सोल्युशन बाय चेंजिंग कलर विथ रिस्पेक्ट टू द प्रेझेन्स ऑफ अ पर्टिक्युलर मटेरियल ॲज अ फ्री ॲसिड ऑर बेस. म्हणजे व्हिज्युअल इंडिकेटर्स काय केलं जातं? आपल्याला ते दाखवते, कलर चेंज करून दाखवते की ते सोल्युशन ॲसिड आहे की बेस आहे की दोन्हीही नाही. मग कोणकोणते आहेत ते आपण बघितले. लिटमस पेपर आपल्याला दाखवतो. लिटमस पेपर ब्ल्यू, लिटमस रेड, रेड लिटमस पेपर ब्ल्यू. त्याचबरोबर रेड कॅबेज, फिनॉल्फथिलीन ही व्हिज्युअल इंडिकेटर्स आहे. ओके, आता मगाशी आपण बघितलं होतं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. नंतर बघूयात म्हणून सांगितलं होतं ना न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मीन्स वॉट? कशाला म्हणायचे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन? व्हेन अन ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म अ सॉल्ट. ॲसिड आणि बेस जेव्हा इच अदर रिॲक्शन करतात तेव्हा सॉल्ट फॉर्म होतं आणि त्या सॉल्टबरोबर वॉटर आणि हीटसुद्धा ड्युरिंग द रिॲक्शन तयार होते. इज नोन ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शनला मराठीमध्ये उदासीनीकरण क्रिया म्हणतात. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये ॲसिड आणि बेस यांची क्रिया होते आणि त्यापासून सॉल्ट तयार होतो. सॉल्ट बरोबर आणखी काही दोन पदार्थ तयार होतात, ते म्हणजे वॉटर आणि हीट. असं जर रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणायचं. ह्या रिॲक्शनमध्ये ॲसिडिक अँड बेसिक नेचर पूर्णपणे काय केलं जातं? डिस्ट्रॉय केलं जातं. इन दिस रिॲक्शन ॲसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ द ॲसिड अँड बेस रिस्पेक्टिव्हली डिस्ट्रॉयड. ॲसिड आणि बेस हे दोन्ही एकमेकावर क्रिया करून काय करतात? ॲसिडिटी अँड बेसिसिटी ही पूर्णपणे डिस्ट्रॉय केली जाते. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी पूर्णपणे नाहीशी होते. ओके, आणि ती प्रॉपर्टी पूर्णपणे नाहीशी झाली की त्याचं सॉल्टमध्ये रूपांतर होतं. ओके, म्हणजे ते सॉल्ट ॲसिडही नाही आणि बेसही नाही. ओके, खालती रिॲक्शन दिलेलं बघा. HCl हे ॲसिड आहे. HCl हे ॲसिड आहे. NaOH हे बेस आहे आणि त्याच्यापासून काय तयार होतं आहे? NaCl म्हणजे हे सॉल्ट तयार होतं आणि काय तयार होतं आहे? पाणी तयार होते. ओके, आणि त्याचबरोबर हीटसुद्धा काही प्रमाणात तयार होते. मग NaCl, HCl ॲसिड आहे, NaOH बेस आहे आणि NaCl ॲसिडही नाही बेसही नाही, ते न्यूट्रल आहे. ओके, सो दॅट रिॲक्शन इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके, समजते ना? सो दॅट इज अबाउट न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. जे आपण सॉल्ट आता बघितलं त्या सॉल्टविषयी आता आपण माहिती बघूया. सॉल्ट म्हणजे काय? की जे न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमधला प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे सॉल्ट. ॲसिड आणि बेस यांच्यामध्ये जी रिॲक्शन झाली आणि रिॲक्शन झाल्यानंतर जो आपल्याला प्रोडक्ट मिळाला, त्याच्यातनं जो नवीन पदार्थ मिळाला, दॅट इज कॉल्ड सॉल्ट. अंडरस्टूड? In the reaction between hydrochloric acid and sodium hydroxide, the salt formed is sodium chloride. या रिॲक्शनमध्ये जे सॉल्ट फॉर्म झालेलं असतं त्या सॉल्टचं
केमिकल नेम काय आहे, सोडियम क्लोराईड NaCl. आणि हे ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल इन नेचर. ॲसिडिक असू शकतं, बेसिक असू शकतं किंवा न्यूट्रलही असू शकतं. ओके. आता आपल्या डेली लाईफमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कोणकोणते आहेत. समजा आपल्याला इनडायजेशन झालं. इनडायजेशन म्हणजे अपचन जर झालेलं असेल तर त्यावेळेला मिल्क ऑफ मॅग्नेशियम आपण घेतो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण घेतो. हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे आपल्याला इनडायजेशनपासून रिलीफ करतं. म्हणजे आपलं अपचन, पोट वगैरे दुखणे आपलं काय होतं, कमी होतं. कशामुळे, मिल्क ऑफ मॅग्नेशियामुळे. आता आपलं पोट कशामुळे दुखतं किंवा आपल्याला अपचन कशामुळे होतं, बिकॉज ऑफ ॲसिड आपल्या बॉडीमध्ये वाढतं, इन्क्रीज होतं ॲसिड. ॲसिड इन्क्रीज झालं की आपण म्हणतो आहे माहिती आहे ना, ॲसिडिटी झालेली आहे. मग ते ॲसिड जर आपल्याला कमी करायचं असेल तर बेस घ्यायचं. म्हणजे मिल्क ऑफ मॅग्नेशियम हे काय आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड काय आहे, बेस आहे. हे बेस जर आपण घेतलं मिल्क ऑफ मॅग्नेशिया तर ते ॲसिडबरोबर रिॲक्शन करतं आणि ॲसिड पूर्णपणे काय होतं, न्यूट्रलाइज होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला रिलीफ मिळतं. इनसाइड द स्टमक आपल्याला रिलीफ, आराम आपल्याला मिळतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द इफेक्ट ऑफ अँड स्टिंग. जर आपल्याला मुंगीनं जर चावलं, दंश जर केला, ओके, तर ते जेव्हा मुंगी आपल्याला दंश करते त्या दंशामध्ये ती एक ॲसिड सोडते आणि ते ॲसिड म्हणजे फॉर्मिक ॲसिड. कोणतं ॲसिड, फॉर्मिक ॲसिड. आणि ते न्यूट्रलाइज कसं केलं जातं, बेकिंग सोडा. जिथं आपल्याला तिनं स्टिंग केलेला आहे, दंश केलेला आहे, अँड स्टिंग म्हणजे मुंगीचा दंश ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी थोडंसं बेकिंग सोडा जर आपण रब केलं, चोळलं तिथं, तर त्या फॉर्मिक ॲसिडबरोबर बेकिंग सोडा म्हणजे बेस या दोघांची रिॲक्शन होते आणि न्यूट्रलायझेशन होतं आणि त्या ठिकाणी जे आपल्याला पेनिंग होते ते कमी होतं. ओके. नेक्स्ट, टू इन्श्युअर दॅट प्लांट्स कॅन ग्रो वेल द सॉईल इज ट्रीटेड विथ आयदर ॲसिड्स ऑर बेसेस डिपेंडिंग इफ इट्स बेसिक ऑर ॲसिडिक इन नेचर. म्हणजे प्लांट्स जमिनीमध्ये कधी चांगल्या प्रकारे वाढतात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कधी वाढतात, व्हेन ॲसिडिटी ऑफ द सॉईल इज लेस. जर सॉईलची ॲसिडिटी जर जास्त असेल तर त्या ठिकाणी प्लांटची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत नाही आणि त्याच्यासाठी आपण सॉईलची टेस्ट करणं गरजेचं आहे की ती सॉईलमध्ये ॲसिडिटी किती आहे आणि बेसिक सॉईल किती आहे हे आपण चेक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, फॅक्टरी वेस्ट. फॅक्टरी वेस्ट जनरली बिंग ॲसिडिक. फॅक्टरीमधनं जे वेस्ट जातं ते ॲसिडिक असतं आणि ते एन्व्हायरमेंटला डॅमेज करतं. ओके, एन्व्हायरमेंटमध्ये ते डॅमेज करतं, एन्व्हायरमेंटला त्यापासून धोका आहे आणि म्हणून बेसिक सबस्टन्सेसबरोबर ते काय केलं जातं, रिॲक्ट केलं जातं आणि त्यांचा जो धोका आहे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी तो काय केला जातो, कमी केला जातो. ओके. सो अशा प्रकारे डेली लाईफमध्येही न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट, ॲसिड्स आपण यूज करत असताना कोणकोणती सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजेत. ॲसिड जेव्हा आपण यूज करत असतो तेव्हा सेफ्टी मेजर्स कोणकोणते घ्यायचे. फर्स्ट, मेन डायल्युटिंग ॲसिड्स, पुअर द ॲसिड इन टू द वॉटर. ॲसिड जेव्हा आपण डायल्यूट करत असतो, डायल्यूट म्हणजे ॲसिड जे कॉन्सन्ट्रेट असतं ते थोडंसं आपल्याला त्याची कॉन्सन्ट्रेशन जर कमी करायचं असेल, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्र असतं, म्हणजे आपल्या हातावरती पडलं ॲसिड तर आपल्याला भाजू शकतं. मग त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कमी जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं पाहिजे. ओके. मग आपण वॉटर ॲड करत असताना आपण काय नेमकं ॲड कशामध्ये करायचं पहा. पुअर द ॲसिड इन टू वॉटर. ॲसिड इंटू वॉटर, नॉट वॉटर इंटू ॲसिड. वॉटर ॲसिडमध्ये ॲड करायचं नाही, ॲसिडच वॉटरमध्ये हळूहळू ॲड करायचं. ओके. आणि जर आपण वॉटर ॲसिडमध्ये जर ॲड करत गेलो तर त्यामुळे त्या ठिकाणी
त्याचे काही शिंतोडे आपल्या अंगावरती येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्याला भाजण्याची सुद्धा शक्यता आहे. सेफ्टी ग्लोव्ज आर टू बी वॉर्न वेनेवर वर्किंग विथ ॲसिड्स ऑर बेसेस. ॲसिड्स आणि बेसेस ज्यावेळी आपण हँडल करत असतो त्यावेळी आपण सेफ्टी ग्लोव्ज घालणं आवश्यक आहे. ओके. नेक्स्ट, युजेस अँड ॲप्लिकेशन. फर्स्ट इज pH ऑफ सॉईल. सॉईलचा pH जर आपल्याला तपासायचा असेल, ओके, pH मीन्स पोटेन्सी ऑफ हायड्रोजन. त्या सॉईलमध्ये ॲसिडिट किती आहे, ॲसिड किती आहे त्या सॉईलमध्ये, ओके. तर त्याच्यावरती आपण पीक किती वाढू शकतं किंवा पीक त्या जमिनीमध्ये किती येऊ शकतं हे आपण सांगू शकतो त्या सॉईलच्या pHवरून. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर चेंजेस द pH ऑफ द सॉईल. जास्त केमिकल फर्टिलायझर्स, रासायनिक खते जर आपण आपल्या सॉईलमध्ये जास्त यूज केली तर सॉईलचा pH काय होतो, चेंज होतो आणि त्यामुळे सुद्धा क्रॉपच्या ग्रोथवरती, पिकांच्या ग्रोथवरती त्याचा इफेक्ट होतो. प्लांट्स डू नॉट ग्रो वेल व्हेन द सॉईल इज आयदर टू ॲसिडिक ऑर टू बेसिक. म्हणजे जर ॲसिडिक जास्त असेल सॉईल आपली तर प्लांट्स चांगल्या प्रकारे ग्रो होत नाहीत आणि जर सॉईल बेसिक जास्त असेल त्यामुळे सुद्धा प्लांट्स चांगल्या प्रकारे ग्रो होत नाहीत. ओके. सो हेन्स सबस्टन्सेस आर ॲडेड टू ब्रिंग द pH ॲट अ न्यूट्रल लेवल. म्हणून काही सबस्टन्सेस त्या सॉईलमध्ये ॲड केले जातात की त्यामुळे सॉईलची जी pH आहे ती pH काय होऊ शकते, कंट्रोलमध्ये येऊ शकते किंवा न्यूट्रलमध्ये येऊ शकते. सो दॅट इज अबाउट pH ऑफ सॉईल. ओके. आता ह्या ॲसिड आणि बेसिसचा यूज आपण कुठं करत असतो, फूड प्रिझर्वेशन. फूड प्रिझर्वेशनसाठी सिट्रिक ॲसिड, एरेटेड ड्रिंक्समध्ये कार्बोनिक ॲसिड. फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय, फूड जर आपल्याला सुरक्षित जर ठेवायचं असेल, ते खराब होऊ नये म्हणून जर आपल्याला यूज करायचं असेल तर सिट्रिक ॲसिडचा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. सो फूड प्रिझर्वेशनसाठी सिट्रिक ॲसिड. एरेटेड ड्रिंकसाठी काय यूज केलं जातं, एरेटेड ड्रिंक, कोल्ड्रिंक वगैरे जे असतात त्याच्यामध्ये कार्बोनिक ॲसिडचा यूज केला जातो. बेकिंग पावडर, टार्टारिक ॲसिड त्याच्यामध्ये यूज केलं जातं बेकिंग पावडरमध्ये. कुकिंगमध्ये ॲसिटिक ॲसिडचा यूज केला जातो, व्हिनेगार मगाशी आपण पाहिले. ओके. सोप तयार करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज केला जातो. ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा यूज केला जातो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ब्लिचिंग पावडर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज यूज ॲज अ फोमिंग एजंट इन फायर एक्स्टिंग्विशर्स. म्हणजे जे अग्निशामक असतं त्या अग्निशामकमध्ये सुद्धा फोमिंग एजंट म्हणून कशाचा यूज केला जातो, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. अंडरस्टूड. फूड प्रिझर्वेशनसाठी सिट्रिक ॲसिड, एरेटेड ड्रिंकसाठी कार्बोनिक ॲसिड, बेकिंग पावडरसाठी टार्टारिक ॲसिड, कुकिंगसाठी ॲसिटिक ॲसिड, सोप मॅन्युफॅक्चरिंगसाठी सोडियम हायड्रॉक्साईड, ब्लिचिंग पावडरच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी कॅल्शियम हायड्रॉक्साईड अँड फोमिंग एजंट फायर एक्स्टिंग्विशरमध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड यूज केला जातो. ओके. सो दॅट इज अबाउट युजेस ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्याचे नोट्स लिहून काढू शकता. ओके. आणि तो नोट्स लिहून मला त्याचे फोटो तुम्ही माझ्या वैयक्तिक नंबरवरती पाठवायचे. ओके. थँक्यू.